हॅलो आई. हॅलो रेश्मा, कशी आहेस? काय चाललंय? कांदे पोहे करते. राकेशना आवडतात वाटतं. हो. तुला ना एक खूप आनंदाची बातमी सांगायची. अगं, रेवाच्या लग्नाची तारीख ठरली बाई एकदाची. खरं का? छान. राकेशना पण सांग हा. लग्नाच्या आधी 10 दिवस येशील ना ग? राकेशना घेऊनच ये. अगं, त्यांच्या रजेचा प्रॉब्लेम होईल ना, म्हणून लग्नाची तारीख ठरल्या ठरल्या पहिल्यांदा तुला कळवलं. त्यांना 10 दिवस नाही जमलं तर निदान 5 दिवस तरी त्यांना यायला सांग हा. म्हणजे काय ना, मग माझी धावाधाव होईल ग एकटीची सगळी, आणि मला नाही झेपणार. मला तुझी मदत लागेल ना, म्हणून म्हटलं. सांगशील ना? आई, माझे पोहे करपतायत अगं. मी ठेवू का? मी सांगेन राकेशना. रेश्मा, माझ्या दोन्ही मुलींचं सगळं काही खूप छान झालं. परमेश्वराची कृपा. ठेवू का? बर, ठेव. काळजी घे हं बाळा. माझं कुठे चांगलं झालंय आई? पण माझ्यामुळे रेवाचं काही वाईट होऊ देणार नाही मी. अरे आलेत का सगळे? सगळे कधी येणार आहेत? ते काय केलंय? कांदे पोहे केलेत. कांदे पोहे? काय झालं? आवडत नाहीत का? आवडत नाही? तोंडाला लावलं तर सोडवत नाही. खरंच कांदे पोहे आहेत. खरंच कांदे पोहे आहेत. सॉरी. जन्माची भूक लागल्यासारखं झालंय. थोडे हे करू का? टेस्ट. हो, सगळ्यांसाठीच केलेत मी. अरे मी सर्वांसाठी केलेत. एक सांगतो आता रेश्मा, तू नवीन आहेस ना, म्हणून इन्फॉर्मेशन म्हणून मी सगळी कामं सर्वांच्या वतीनच करतो. रेश्मा, तू नेहमी असं करते का आज नजर चुकीने झालेत? मला असेच येतात. लाजवाब. काय पोहे जीभ आहे, जीभ आणि लिव्हर असं दुवा देणार, दुवा. असं मिळत नाही ना. का तुम्ही नाही करत स्वयंपाक? बनवतो ना आम्ही, स्वयंपाक बनवतो. प्रत्येकाचा टर्न असतो इकडे, पण प्रत्येक जण असं स्वयंपाक करतो ना की जणू दुसऱ्याचा वचपच काढण्यासाठी केलाय. अय्या, मिरची लागली का? थांब थांब. खरं सांगू, ताईची आठवण झाली. ती बनवायची असले पोहे. मग नंतर तिचं लग्न झालं, कोणाला गेली ती. तेव्हापासून नसले की चांगले पोहे खाल्ले नव्हते माहिती. रेश्मा, आजपासून
भाऊ बहीण. हॅपी सिस्टर्स डे टुडे. पोहे. माझा हा भाऊ करतो काय? पार्टी, बर्थडे, इव्हेंट. हा ते सोडते. पण मग पार्टीत तू काय करतोस? तुझ्या तर किती गोड पोरगा आहे तुमचा. हसते काय ताई? इट्स ओनली जॉब. पोहे, अन्नदाता सुखी भव. अरे पण आता बाकीच्यांना संपलेत पोहे. अशोक झाली सोय. अरे असू देत ना पैसे. अगं नको ग, हिशोब क्लिअर करून टाकू. हे 1 मिनिट. कांद्या पोह्याचा वास येतो ना कुठून तरी. हो निकमाजींनी केलते. हो निकमाजींनी केलते ना कांद्याचे पोहे. चल बरं झालं सुजय तू आला. मी काय म्हणत होतो. 1 मिनिट. 1 रुपया उधार मिळणार नाहीये तुला. हा पैसे? पैशांचं काही बोललोय मी? बरं झालं सुजय तू आलास. एक काम होतं, थोडे पैसे मिळतील का असं ढळढळीत ऐकू आला रे मला. 1 रुपया मिळणार नाहीये उधार. ठीक आहे ठीक आहे. किती पैसे राहिले? 7,800. 7,800. हो. 200 रुपयात का सुट्टे? हो दे. आता 8,000 झाले. 1 मिनिट. पार्डन? पार्डन काय? पार्डन पैसे घेऊन कुठे चालला? ए यार सुजय समजून घेणार आहो. बहिणीची फार अडचण झाली माझ्या. तुझ्या बहिणीची अडचण झालीये. चल खोटं बोलू नका. खोटं बोलतोय? हो. मी खोटं बोलतोय? हो. आहे ना, डोळ्यात बघून सांग माझ्या, मी खोटं बोलतोय? हा मी खोटं बोलतोय का? हा बघ आईज मध्ये माझ्या आणि सांग मी खोटं बोलतोय का? बघ खोटं बोलतोय मी. इट्स ट्रू. इट्स ट्रू. काय ट्रू? हा काय ट्रू? कुडाळची बहीण तुझी 200 रुपये मागते. ती नाही रे, ही बहीण. आताच नवीन झाली ताई. मी पोहे घेऊन येतो. आशू आशू काय फ्रॉड माणूस आहे हा. इट्स ट्रू. काय करायचं ह्याचं? पोलीस केस करूया. पार्डन? काल ताण ना पाण्याच्या बाटली रे.
अरे थंड आहे खूप, आजारी पडेल मी. साधी नाही का? दे मग, साधी दे. साधी दे बाबा. अरे पैसे घे. पैसे नको सर. हा, पैसे का नको? हा, पोलीस काय करते का? पैसे घ्यायचे हो, पैसे नाही सोडायचे. घे. हा, काय हवंय? कांदे पोहे. पोहे 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 द्या. हे घे. माझ्या बहिणीच्या लग्नाची तारीख ठरली म्हणून खास पोहे केलेत. वा वा. बहिणी माझ्या बहिणीची. हे घे. नाही ऍक्च्युली काय आपल्या घर मालकांच्या तोंडाला इतकं पाणी सुटलंय की ते पूर येईल, सो त्यांचा मान पाहिला. थँक्यू थँक्यू. वा वा वा. मला एक मला हे अरे काय पोहे इतके असभ्य आहेत ना हे लोक, तुला सांगतो मी. 2 मिनिटात ते पोहे संपवतील बघ. आता 2 मिनिटात संपतील ना ते पोहे. आता आलोच मी जरा. एक सेकंड, मला अजून हवे. छान छान. बरं याचे पैसे मी दिलेत बरं का, त्यामुळे मला जरा मिळून देत. माझ्या बहिणी. हॅलो बाबा. हा रेश्मा, अगं रेवाचं लग्न ठरल्याची तारीख सांगितली नाही ना तुला? हो कळलं मला. हा, तर त्याच संदर्भात काही कामानिमित्त मी उद्या मुंबईला येतो. हे बघ, कामं आटपली ना की तुझ्याही घरी येऊन जाईल. कळलं ना? हो. रेश्मा, ऐकतेस ना? रेश्मा? हो. हा, मग ठेव फोन. हो. हो. हुंदका की हंबरडा? आय थिंक दॅट हंबरडा. कासाविसोड्याची इंटेन्सिटी बघता हुंदका. ढसा. रडण्याच्या बाबतीत ना ती ग्रेट परफॉर्मर आहे. आय स्टील थिंक हुंदका. लावायची का बेट 50-50 ची? लावा. हुंदका असेल तर सुजय जिंकला आणि हंबरडा असेल तर मीनल. ओके. जिंकलो. थँक्यू रेश्मा. हुंदका. चल काढ 50 रुपये काढ. 50 रुपये. काय रेश्मा, जरा अजून जोरात रडली असतीस तर मी जिंकले असते ना बेट. दिस इज नॉट फेअर. मॅच हरल्यावरती सेंचुरी मारायचा काय उपयोग? हे मीनल, आता जोपर्यंत कोणी तिला काय झालं, का रडतेस असं विचारत नाही, तोपर्यंत ती रडणं एन्जॉय करत बसेल. त्यामुळे विचारा पटकन. रडू नको यार. रड रड रड. घे. कैवल्य, माय सिस्टर. ये पुढे येऊन विचार. रेश्मा, काय झालं ताई? बाबांचा फोन आला होता. ते मुंबईला येत आहेत उद्या माझ्या घरी. वाव, चांगलंय.
इथे सगळं खूप मेसी आहे म्हणून तू रडतेय का? वेडी, आपण आवरूयात नाही. अगे हाफ मॅड, हे काय हिचं घर आहे का? हिचं घर म्हणजे हिच्या वडिलांसाठी हिचा नवऱ्याचं घर. ओ माय गॉड. पण ही तिथे राहतच नाही. 1 मिनिट आहे ना, 1 मिनिट. ऐक ना रेश्मा, तू त्यांना सरळ सांगून का टाकत नाहीस खरं खरं? ते हार्ट पेशंट आहेत. त्यांना मी हे सांगितलं आणि त्यांचं काही बरं वाईट. ए रेश्मा, रडू नको ताई. तू बनवलेल्या कांदे पोह्यांनी भरलेल्या पोटाची शपथ घेऊन सांगतो, आपण येतनं काहीतरी मार्ग काढू. आपण काढू ना मार्ग. आपण काढू. आपण ना तुझ्या डॅडना सांगूयात की तू आणि राकेश 2 दिवस बाहेर जातात म्हणून. दिस वन. अखर रेश्मा, काय घातलंस पोयात? या रेशन कार्डाच्या तोंडातून आज ग्रीटिंग कार्डाला मजकूर बाहेर पडलाय. काँग्रेस. सॉरी टू इंटरप्ट, एकच मिनिट. मला एवढंच विचारायचंय की रेश्मा, तुझ्या सगळ्या बॅग्स वगैरे भरून झाल्यात का? कशाला? नाही, काय आहे, आता तुझे वडील जेव्हा राकेशला फोन करतील ना, तेव्हा तो त्यांना सांगेल की आम्ही 2 दिवस कुठेच बाहेर गेलो नव्हतो. मग वडिलांना कळेल की या दोघांमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि त्यानंतर ते सगळ्याचा शोध घ्यायला लागतील आणि रेश्माचं सगळं भांड फुटेल. सो गावी तर जावं लागेलच. त्यामुळे बॅग्स रेडी असलेल्या बऱ्या, ऐन वेळेस प्रॉब्लेम नको. ओ शिट, नॉट दिस वन. थांब ग जरा. आपण राकेशला सांगू की हिच्या बाबांना काही सांगू नकोस. तो ऐकणार नाही म्हणा. नाही, त्यापेक्षा तुम्ही त्याला असं का नाही सांगत की जोपर्यंत हिचे वडील मुंबईत आहेत तोपर्यंत हिच्या सोबत हिचा नवरा म्हणून राहा. पण नवराच आहे ना तिचा तो. एक्झॅक्टली, हेच सांगायचं तिच्या बाबांना. काय प्रॉब्लेम त्या राकेशनी क्रिएट केलाय ना, मग तो टॅकल पण त्यालाच करावा लागणार. तो रेडी होईल. त्याला व्हावं लागेल. येस, आम्ही रेश्माचे मित्र. ओ प्लीज कम. आम्ही अरे वा, तुम्ही सगळे हिचे मुंबईतले फ्रेंड्स वाटता. गुड. तू कधी बोलली नाहीस मला. तू तरी कुठे सांगितलंस तिला तुला गर्लफ्रेंड आहे ते? बोला. रेश्माचे बाबा मुंबईला येणार आहेत. तेव्हा तुमचं तुटलंय हे त्यांना कळायला नको यासाठी ते इथे असेपर्यंत तुम्ही दोघांनी नवरा बायको असल्यासारखं राहायचं. तुमचा संसार त्यांना सुखाचाच वाटला पाहिजे. राकेश, काय ठरवलंयस मग? नाही, मला नाही जमणार आहे. हा म्हणजे असं मी एखाद्याला फसवू शकत नाही ना. खरंच, म्हणजे ज्या गावाला आपल्याला जायचंच नाही त्याची एसटी कशाला पकडायची? गावाला नाही जायचं, हिचे बाबा इथेच येणार आहेत. ती तुझ्यामुळे प्रॉब्लेम मध्ये आली आहे. हो, पण सोल्युशन दिलंय ना मी. वेगळं व्हायचं कशाला, उगाच आपल्या माणसाला त्रास ना त्याच्यामुळे.
आणि असं आपण किती दिवस आपल्या माणसाला फसवणार आहोत? आपल्या माणसांना फसवायला आवडत नाही ना तुला, मग हिला का फसवलं? मी कुठे फसवलंय तिला? इनफॅक्ट मी सगळं क्लिअर कट सांगितलंय तिला. एक सेकंड, त्या दिवशी निशा तुम्हाला भेटली होती त्यावेळेला तिने सगळं क्लिअर कट सांगितलंय की नाही? काय सिच्युएशन होती सगळं सांगितलंय ना तुम्हाला? हा, चल ठीक आहे. म्हणजे रेश्मा, मी एका दिवसासाठी तुझा नवरा म्हणून मॅनेज करायला तयार आहे, पण त्याच्या मोबदल्यात इमिजिएटली तुम्हाला डिवोर्स द्यायचा.